नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शाह तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। मित्रहो, या अगोदर ऑडिट ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचे 2 पार्ट आपण अभ्यासले। आज आपण तिसऱ्या पार्टचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये असेट्स आणि लायबिलिटीज या संदर्भामध्ये ऑडिटरने कोणकोणत्या गोष्टी कशा पद्धतीने पाहणं गरजेचं आहे किंवा त्याचं चेकिंग व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, कोणती काळजी ऑडिट करत असताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। या ठिकाणी असेट्स अँड लायबिलिटीज बघूया। आता नॉर्मली प्रत्येक संस्थेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर असेट्स अँड लायबिलिटीज मध्ये फिक्स्ड असेट्स आणि फिक्स्ड लायबिलिटीज असतात। त्याचबरोबर करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज असतात। फिक्स्ड असेट्स मध्ये जनरली आता एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा जर विचार केला तर लँड अँड बिल्डिंग, मग लँडचा जर विचार केला तर ग्राउंड हे लँडमध्ये कन्सिडर केलं जाईल। बिल्डिंग म्हणजे ज्या ठिकाणी रूम्स अवेलेबल आहेत त्या ठिकाणी वर्ग भरतात। त्यानंतर प्रशासकीय भवन असेल, एखादं कॉन्फरन्स हॉल असेल किंवा मल्टीपर्पज हॉल असेल, अशा पद्धतीचं एखादी लॅबोरेटरी असेल तर ती, किंवा एखादं जे काही कम्प्युटर लॅब असेल तर ती, ही सर्व म्हणजे या सर्वांचा विचार बिल्डिंग या कॅटेगरीमध्ये होऊ शकतो। फर्निचर आहे, मशिनरीज आहेत, तर मशिनरीजमध्ये कम्प्युटर याचा विचार होईल। कम्प्युटर, प्रोजेक्टर, LCD, टेलिव्हिजन, फॅन्स, हे सर्व जे काय आहेत ह्या मशिनरीजचा विचार होईल। त्याचबरोबर फर्निचरचा जर विचार केला तर ब्लॅकबोर्ड असेल, डिजिटल बोर्ड असेल किंवा बेंचेस असतील, डायस असेल, चेअर्स असतील, टेबल्स असतील, तर हे सर्व फर्निचर कॅटेगरीमध्ये असणार आहे। तर अशा पद्धतीच्या अनेक फिक्स्ड असेट्स या संस्थेमध्ये असतात। तर नॉर्मली इतर व्यवसायामध्ये जशा फिक्स्ड असेट्सचं ऑडिट केलं जातं तशाच पद्धतीने या ठिकाणी फिक्स्ड असेट्सचं ऑडिट करणं गरजेचं आहे। त्या असेट्स व्हेरीफाय होणं गरजेचं आहे की प्रत्यक्षात तेवढ्या रकमेच्या असेट्स अस्तित्वात आहेत का, त्याचं व्हाउचिंग प्रॉपरली झालेलं आहे का, त्याचं डेप्रिसिएशन प्रॉपरली रेकॉर्ड केलेलं आहे का, त्याची कॅटेगरी व्यवस्थित ठेवलेली आहे का, किंवा त्याचं रेकॉर्डिंग त्या कॅटेगरीप्रमाणे किंवा ब्लॉक्स ऑफ असेट्सप्रमाणे झालेलं आहे का, हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे। याच्या व्यतिरिक्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये ज्या काही असेट्स या स्पेशल असेट्स आहेत याचाही अभ्यास या ठिकाणी ऑडिटरने करणं गरजेचं आहे, किंवा हे करत असताना ऑडिटरने वेगळ्या पद्धतीने चेकिंग करणं गरजेचं आहे। त्यामध्ये पहिला ॲरियर्स ऑन अकाउंट ऑफ फीज, म्हणजे या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्यांकडून काही फी वसूल करणं गरजेचं आहे किंवा येणं गरजेचं आहे, तर ती वसूल न झालेली किंवा न आलेली फी ॲरियर्स म्हणून दाखवलेली असते आणि ती बॅलन्स शीटच्या असेटला दिसते। मग कोणत्या विद्यार्थ्याकडून किंवा किती विद्यार्थ्यांकडून ही फी येणं आहे, त्याचं किती दिवसापासून येणं आहे हे, किंवा किती वर्षापासून त्या विद्यार्थ्याची फी येणं बाकी आहे हे त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। ती किती रक्कम आहे आणि ती रक्कम प्रॉपरली रेकॉर्ड केलेली आहे का, म्हणजे प्रत्यक्ष ती रक्कम किती होती, त्यापैकी किती रक्कम जमा झाली होती आणि किती रक्कम येणं राहिलेली आहे किंवा किती रक्कम न येण्यासारखी आहे, या सर्वांचं क्लासिफिकेशन करून ऑडिटरने हा मुद्दा असेट्स म्हणून चेक करणं गरजेचं आहे। दुसरं क्वेश्चन मनी किंवा अदर डिपॉझिट्स। आता बऱ्याच वेळा ॲडमिशन घेत असतानाच विद्यार्थ्यांकडून काही रक्कम ही डिपॉझिट स्वरूपामध्ये घेतलेली असते। जसं लायब्ररीचं डिपॉझिट असेल, ग्राउंडच्या मेंटेनन्ससाठीचं काही डिपॉझिट असेल, किंवा इतर काही ठिकाणी जर काही ॲक्टिव्हिटीज घेत असतील आणि त्यांच्याकडून त्यांना काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या असतील, काही इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड केले असतील, तर त्याच्या अगेन्स्ट काही रक्कम ही काय केली जाते, ॲडव्हान्स मनी किंवा डिपॉझिट मनी म्हणून स्वीकारली जाते। तर ही ॲडव्हान्स मनी किंवा डिपॉझिट मनी ही रक्कमसुद्धा किती आहे, किती विद्यार्थ्यांकडून आलेली आहे, किती वर्षापूर्वीचे आहे, त्याचं कॅपिटलायझेशन करणं गरजेचं आहे का, किती रक्कम त्यापैकी कॅपिटल गेल्या वर्षी केलेले आहे किंवा यावर्षी करणं गरजेचं आहे, तर याचाही अभ्यास त्या ठिकाणी ऑडिटरने करणं गरजेचं आहे। ते देखील त्या ठिकाणी ते चेक करणं गरजेचं आहे। दुसरं, ऑडिटरने हे काही कन्फर्म करणं गरजेचं आहे की जे काही स्टुडंट्स डिपॉझिट पेड करतात किंवा ॲडमिशनच्या वेळेस ज्यांनी ती रक्कम भरलेली आहे त्यापैकी काही रक्कम ही रेव्हेन्यू स्वरूपाला जाणं गरजेचं आहे। काही ठिकाणी काही डिपॉझिट्स नॉन रिफंडेबल असतात, तर काही ठिकाणी ते रिफंडेबल असतात।
तर ज्या ठिकाणी ते नॉन रिफंडेबल आहेत तर ते कॅपिटलाइज होणं गरजेचं आहे, आणि ज्या ठिकाणी ते रिफंडेबल आहेत तर ते रेव्हेन्यू स्वरूपामध्ये जाणार आहेत, तर त्याचं प्रॉपरली रेकॉर्डिंग केलेलं आहे का हे त्या ठिकाणी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲक्युमुलेटेड इन्व्हेस्टमेंट. आता मी तुम्हाला पाठीमागं सांगितल्या पद्धतीने की प्रत्येक संस्था जवळ असलेल्या पैशाची किंवा साठलेल्या पैशातून इन्व्हेस्टमेंट करत असते. तर ही इन्व्हेस्टमेंट कशामध्ये केलेली आहे, त्याचा ॲक्युमुलेटेड बॅलन्स किती आहे, इन्व्हेस्टमेंटवरती व्याज किती मिळणार आहे, त्या व्याजाचा दर किती आहे, इन्व्हेस्टमेंट कोणाच्या नावे आहे, किती वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, या सर्व गोष्टी ऑडिटरने चेक करणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स प्रॉपरली रेकॉर्ड केलेले आहेत का किंवा प्रॉपरली जमा केलेले आहेत का, त्याच्यावरती प्रॉपर ॲथॉरिटी ॲप्रोप्रिएट ॲथॉरिटीचे सिग्नेचर आहे का, त्याला सँक्शनिंग घेतलेलं आहे का, या सर्व गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. यानंतर मेंटेनन्स ऑफ डिफरंट फंड्स. या ठिकाणी बघा, आता जसं एखाद्या संस्थेमध्ये अनेक प्रकारचे फंड्स असतात आणि त्या फंड्सचं प्रॉपर त्या ठिकाणी युटिलायझेशन होतं. जसं बिल्डिंग फंड असेल, इमारत निधी, तर प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 10-20 रुपये गोळा करून इमारत निधी घेतली जाते. तर ती भविष्यामध्ये जो फंड क्रिएट होतो तो फंड इमारत बांधकामासाठी वापरला जातो. बऱ्याच वेळा लायब्ररीसाठी काही फंड घेतले जातात, स्पोर्ट्ससाठी काही फंड घेतले जातात किंवा प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी काही फंड घेतले जातात. बऱ्याच वेळा गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी काही वेलफेअर फंड्स तयार केले जातात, ज्याला स्टुडंट वेलफेअर फंड म्हणतो किंवा पुअर स्टुडंट वेलफेअर फंड असं म्हणू शकतो. काही गेम्ससाठी फंड्स तयार केले जातात. तर अशा पद्धतीने जे वेगवेगळे फंड्स तयार होतात किंवा जे तयार केले जातात तर त्याचं प्रॉपरली मेंटेनन्स केलं आहे का किंवा त्या फंडचं युटिलायझेशन त्या कारणासाठी होतं आहे का, हे देखील ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. त्याचे सेपरेट स्टेटमेंट्स ऑडिटरने मागून घेणं गरजेचं आहे आणि त्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या संस्थेमध्ये असणाऱ्या या स्पेशल असेट्सचं ऑडिटरने करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचे 2 मुद्दे आहेत, एक म्हणजे टॅक्स लायबिलिटी आणि त्यानंतर म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता टॅक्स लायबिलिटीच्या संदर्भात एक आपल्याला वाक्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, द ऑडिटर शुड कन्फर्म दॅट द रिफंड ऑफ टॅक्सेस डिडक्टेड फ्रॉम इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हॅज बीन क्लेम्ड अँड रिकवर्ड. म्हणजे जी काही इन्व्हेस्टमेंट संस्थेने केलेली आहे, त्या संस्थेने जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली त्याच्यावरती जे व्याज मिळतं त्या व्याजावरती TDS कट केलेला असतो. तर हा जो काही TDS कट केलेला आहे हा TDS आपल्याला रिफंड मिळण्याची शक्यता असते. तर यासाठी संस्थेने क्लेम केलेला आहे का, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न वेळच्या वेळी भरलेला आहे का हे पाहणं गरजेचं आहे. दिलेले जे वर्षभराचे स्टेटमेंट्स आहेत याद्वारे जे काही संस्थेचं इन्कम आहे, जे काही संस्थेचे एक्सपेन्सेस आहेत ते वजा करून जो काही सरप्लस आहे तो सरप्लस इन्कम टॅक्सच्या रिटर्नमध्ये दाखवून ते इन्कम टॅक्सचं रिटर्न प्रॉपरली वेळच्या वेळी भरलं जातं आहे का हे देखील ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट्स याचा विचार केला तर ऑडिटरने एक्झामिन करणं गरजेचं आहे की वेदर द फायनान्शियल स्टेटमेंट्स गिव्ह अ ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ सरप्लस ऑर डेफिसिट अँड ऑफ द स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ द इन्स्टिट्यूशन्स, म्हणजेच बॅलन्स शीट. या ठिकाणी हे एक्झामिन करणं गरजेचं आहे, तपासणं गरजेचं आहे, इव्हन खात्री करून घेणं गरजेचं आहे की जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स संस्थेचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचे फायनली बनवलेले आहेत, रिसिट अँड पेमेंट असेल, इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल किंवा बॅलन्स शीट असेल, हे जे काही बनवलेलं आहे हे खरी आणि वास्तव पोझिशन दाखवतं आहे का, खरा सरप्लस आहे का, डेफिसिट असेल तर तो खरा आहे का चुकीचा नाही आहे ना, किंवा वास्तवात तेवढाच आहे ना, ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्याचबरोबर द स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ द इन्स्टिट्यूशन्स, म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेट्स, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज खरी आणि वास्तव पोझिशन दाखवत आहेत ना, हे देखील त्या ठिकाणी ऑडिटरने तपासलं पाहिजे, चेक केलं पाहिजे किंवा त्याची खात्री करून घेतली पाहिजे आणि मगच त्याने ऑडिट रिपोर्ट तयार केला पाहिजे आणि तो संस्थेला दिला पाहिजे. तर अशा पद्धतीने ऑडिटरने या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं ऑडिट करत असताना एक स्पेशल युनिट म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे ऑडिट करताना विचारात घेणं गरजेचं आहे. थँक्यू.